सो हाय गाईज, वेलकम बॅक टू द अमूल व्लॉग्स गाईज. सो चला, आज चाललो आहे आम्ही मंदिरात गाईज. सो आमचे सिद्धार्थ दादा सोबत आहे. इकडेच राहिला, आतमध्येच राहिला आहे गाईज. खूप दिवसात चालला तो गाईज. आपल्या घरापासून लॉक काढून, पण तो घरापासून गाईज काढू नाही शकत. आपल्याकडे अशी बघतात ना, त्यामुळे मी काही एवढं काढू नाही शकत घरापासून लॉक. घरापासून काढायला काही नाही, लोक असे फाबडं बघतात ना लॉगिंग काढताना. त्यामुळं ब्लॉगिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे. सो त्यामुळं ब्लॉगिंग चालू केले आहे. आता बघू, 1000 सबस्क्रायबर करायचे आपलं पूर्ण गाईज. सो बघू, आता चाललं आहे आपलं ऑच टाईम वाढवायचं काम चालू आहे गाईज. आणि आता मंदिरात बघू आज काय आहे. आज खूप वातावरण पण एकदम शांत आहे. या टायमिंगलाच जात जा मंदिरात, कारण या टायमिंगला गर्दी नसते. कारण 6च्या पुढं सो गाईज बघू शकता ट्रॅफिक किती आता संध्याकाळच्या टायमिंगला. बघ 3-4 वाजता ट्रॅफिक, एवढी ट्रॅफिक असते ना मला गावात. काय म्हणते, ट्रॅफिकचं कधी उडानपूल होत नाही तर काहीच काही ट्रॅफिक काही निघू तर नाही शकत गायचं. उडानपूल झाला पाहिजे गायचं. बघू आता ट्रॅफिक कधी निघेल. खूप समस्या आहे गायच आज काल गावात. हे बघा किती ट्रॅफिक आहे. अशा कंपनीच्या बस थांबवतात ना गायच. हे बघा लोक बघा, खूप गर्दी आहे गायच. एवढी ट्रॅफिक असतं संध्याकाळच्या टायमिंगला, खूप ट्रॅफिक आहे. ट्रॅफिकचं कारणच काय माहित होत नाही गायच. हे मंदिराच्या पुढचं आहे गायच. हे बाजारपेठ आहे गायच. इथं बाजार होतो आणि प्राथमिक शाळा आहे गायच. हे बघा ट्रॅफिक, पार्किंगची सुविधा पण आहे गायच. आणि आपलं मंदिर, बाप्पाचं मंदिर. चला गायच, आलोय आता मंदिरात. आता गाडी पार्किंग करू. पार्किंगला तर पुढेच जाणार आहे गायच. पार्किंगला तसं टेन्शन नाही. या टायमिंगला काही गर्दी नसते काय, गर्दी नाही या टायमिंगला. सो चला पुढंच पार्किंग घेऊ. पार्किंगला तसं गाववाल्यांना पार्किंगला काही पैसे नाही लागत यायचे. पैसे घेतात गाववाल्यांकडून, पण गाववाले तसं देतच नाही पार्किंगला पैसे. चला लावा. चला काय झालं आता मंदिरात. देवरातून बघा स्टार्टिंग एंट्री. आता इथे चेकिंग होईल. चेकिंग होतं आता पुढं. सिक्युरिटी आमची कंटिन्यू असतात यायचं. कंटिन्यू सिक्युरिटी काका. आलो काही टेन्शन नाही यायचं. इथल्यांना काय आधार कार्ड दाखवायला लागते, तेव्हाच गर्दी असल्यामुळे सोडत नाही यायचं. चल या साईडने, चल त्या साईडने लय गर्दी नाही यार. इकडून डायरेक्ट आपली एंट्री, गाववाल्यांच्या लाईनमध्ये आपल्याला डायरेक्ट एंट्री आहे. इकडून काय यायचं, इकडून गर्दी असल्यावर सोडत नाही. आणि इकडून गाववाल्यांसाठी एंट्री फ्रीमध्ये येते, त्यामुळे टेन्शन नाही गाववाल्यांना. गाववाल्यांनाच रस्ता माहिती आहे व्हायचं, शॉर्टकट कसं गाववाल्यांची लाईनमध्ये नाही. सो आता दोरं पण चालू होतील. सो दोरं चालू झाल्यावर मग तर काय इथून डायरेक्ट इकडूनच मग डायरेक्ट इकडून रोड चालू होतो. ब्लॉग असणार आपल्या त्या टायमाला. मग त्या टायमिंगला तर रोज ब्लॉग असतो गायच. भाई सावता भाई आपल्याला भेटलेले आहेत आपले सावता भाई. सावता इकडं कधी लागलं जॉबला? आता लागलं 4-5 दिवस. हा काय बरे 15,000. सोळायचा हा आपला मित्र आहे सावता खेडकर. जातो गावाला लाईन. बघू शकता व्हायचं कॉलेज मेट आहे. कॉलेज मेट होता ते ॲक्च्युली. बघा काय गर्दी व्हायचं, बघू शकता गर्दी एवढी असते ना व्हायचं. आज काय माहित कसं काय गर्दी आहे, पण आपल्याला टेन्शन नाही व्हायचं. आपल्याला गावकऱ्यांनी लाईनने डायरेक्ट एंट्री आतमध्ये. सो चला आता गावकऱ्यांच्या लाईननेच घुसू. हे तिकडून गावकऱ्यांच्या लाईनला इकडून आपलं बघायचं वातावरण. सो चला गाईज बंद करतो, कारण आतमध्ये मोबाईल आलो नाही गाईज गावकऱ्यांच्या लाईनला. सो गाईज झाले आता दर्शन. आतमध्ये घेऊन अलाउड नाही कॅमेरा, तर त्यामुळं आला कॅमेरा घेऊन जातच नाही गाईज. संध्याकाळचं टाईम, संध्याकाळचं नाही म्हणजे 4 वाजता टाईम आहे गाईज. 4 वाजता बघा किती गर्दी आहे. आज शुक्रवार आहे, तसा शुक्रवार नसते गाईज एवढी गर्दी, पण काय नाही आज कसं काय एवढी गर्दी आहे. तुम्ही पण नक्की येत जायचं ऑफ डेला तर लय गर्दी असते ॲक्च्युली. ऑफ डेसाठी लय गर्दी असते. आणि आमची शंकराची पिंड मी चाललो होतो काही सोमवारीच येणार होतो, पण सोमवारी काही जमलं नाही ऑफिसमुळं. सो चला व्हायचं आपलं शंकराचं पिंड आहे व्हायचं.
त्यातले सिनेमॅटिक शॉट पण घेऊन जायचं. सिनेमॅटिक शॉट पण टाकून महादेवची पण घ्यायचं. हे पाणी गायचं ॲक्च्युली कुठं आळंदीला निघतं गायचं. इथून डायरेक्ट तळ हे पाणी ॲक्च्युली डायरेक्ट इथून आळंदीपर्यंत असं म्हणतात बाबा, आळंदीला निघते हे पाणी. चला गायचं. चला गायचं आता सिनेमॅटिकमध्ये काढतोय. ॲक्च्युली सिनेमॅटिकमध्ये काय माहिती कसं येतं याच, कारण कॅप्चर होत असेल सिनेमॅटिकमध्ये. एवढं क्लिअर आहे तसं क्लिअरन्सला भारी यायचं. पप्पाचं बोलताना लय दम लागतं गायचं, कारण की फर्स्ट टाईम मी म्हणजे एवढं वेळ थांबलो आहे आज बोलण्यासाठी. म्हटलं आज बोलण्यासाठी यावंच गायचं मंदिरात. आणि गर्दी बघू शकता गायचं, काय गर्दी आहे. गावकऱ्यांना तसं काही टेन्शन नाही. गावकऱ्यांना लाईनमुळे लगेच गर्दी आहे, त्यामुळं टेन्शन नाही गावकऱ्यांसाठी. डायरेक्ट इथून आतमध्ये एंट्री आहे गायचं. दमथालाही लागला गायच. बोलणं सोपं नाही कॅमेऱ्यासमोर. ॲक्च्युली कॅमेरा मी आतमधून बाहेरूनच घेऊन येणार होतो, पण तोंडाकडे सगळे लोक बघत होते, त्यामुळे काही त्याचं टेन्शन नाही वाटत. आता कंटिन्यू लॉगिंग झाली चालू. दादा ते फोटो ते म्हणजे एक नंबर. सो गायचं तर आपल्या गणपतीची कसं आगमन झालं होतं, म्हणजे कसं गणपती इथं आलता. सो इथं सगळी माहिती लिहिलेली आहे तशी गायच बघू शकता. ॲक्च्युली रांजणगावचं आधी गायचं नाव मणिपूर होतं. मणिपूर नंतर मग रांजणगाव ठेवण्यात आलं. तर खूप मोठी स्टोरी आहे ॲक्च्युली इथली रांजणगाव गणपतीची. आणि आमच्या तिथलं मंदिर खूप प्रसिद्ध आहे ॲक्च्युली. आज बघू शकता इथं सगळी स्टोरी लिहिलेली आहे. स्टोरी टेलिंगसाठी मी टाकानच तसं काय स्टोरी टेलिंगसाठी खूप म्हणजे खूप अभ्यास करायला लागतो, आणि तसं काय माझ्या एवढा अभ्यास झाला नाही ॲक्च्युली. स्टोरी टेलिंगसाठी अभ्यास करणं खूप इम्पॉर्टंट आहे गायचं. हे बघा इथून सगळं म्हणजे गणपतीची पहिले मंदिर कसं होतं, मग नंतर कसं झालं ते पासून तर स्टार्टिंगपासून तर डायरेक्ट एंडपर्यंत म्हणजे कसं कसं मंदिराची स्थापना झाली. सो सगळं याच्यात दिलेलं आहे गाईज. ॲक्च्युली खाली चार्ट पण दिलेले आहे बघू शकता. या चार्टमध्ये ॲक्च्युली काय आहे वाचायला खूप वेळ लागेल, आणि खूप म्हणजे खूप भारी दिलेले आहे ॲक्च्युली म्हणजे आपल्या बाप्पाचं. आणि हा बाप्पाच्या काळातला म्हणजे हा वाद्यातला ढोल आहे मोठा. सो हा कधी आपल्या म्हणजे खूप काळानंतर आधीपासून म्हणजे ज्यावेळेस आपलं पेशवाईच्या काळात होतं का तेव्हापासूनचा हा ढोल आहे. सो हा एवढा वाजवण्यात नाही येतो ॲक्च्युली. आणि बघा आपलं मंदिरातला झुमका आणि आपले गणपतीचे पप्पा म्हणजे शंकर महाराज. सो चला पुढे खूप दिवसानंतर अजून एक स्टोरी आहे म्हणजे मंदिराची. बॅक साईडला पण आत्ता बॅक साईडला बंद केलं आहे. बॅक साईडला पण एंट्री आहे. बॅक साईडने आता दोऱ्याच्या टायमिंगला होईल चालू. सो बघू चला तर. सो चला आता चाललो आहे आम्ही गार्डनमध्ये. आता गार्डनमध्ये दाखवतो. तसं इथं आता जाम गर्दी होणार आहे 27 तारखेपासून. 27 तारखेपासून इथं बसणं पण अलाउड नसते गाईज. कॅमेरा तर काय नाही, कॅमेरा तसं अलाउड आहे ॲक्च्युली. आतमध्ये द्यावर तर अलाउड नाही कॅमेरा. सो त्यामुळं हे गार्डन आहे गाईज. गार्डन महागणपतीचं उद्यान ॲक्च्युली बघू शकतो. पहिले एंट्री होती गायचं आतमध्ये जायला, पण आता काय माहिती काय बंद केले काय कळलं आतमध्ये जाऊन. कारण पहिले खूप प्राणी होते ॲक्च्युली प्लॅस्टिकचे. सो पहिले होते जुने होते त्यात खूप तोडफोड केल्यामुळं आता सगळे ॲक्च्युली बंद करून टाकले आज जाण्याचे. सो त्यामुळं हे काय माहिती आत्ता 1-2 महिने जा आता म्हणजे मी येतो तेव्हापासून तर बंदच दाखवते. द्वाराच्या वेळेस तर डायरेक्ट पूर आतमध्ये जाऊन याच्यावर झोपतात यायचं. हत्ती याच्यापाशी डायरेक्ट झोपतात आतमध्ये जाऊन, आणि त्याच्यामुळे तोडफोड जास्त होते आतमध्ये. कारण चालायला एंट्री पण नाही यायचं ॲक्च्युली. आज बघू शकता इथनं जाऊ शकतो काय आपण आत, तसं अलाउड नाही यायचं आतमध्ये जाणं. आतमध्ये जाणं अलाउडच नाही यायचं. त्यामुळे बघू शकता 24 तास इथं सिक्युरिटी असतात यायचं. 24 तास सिक्युरिटी आहे, आणि कंटिन्यू म्हणजे साफसफाई कंटिन्यू असते इथं मंदिरात आपल्या. इथं बसण्याचं पेलेस आहे आतमध्ये, पण आता काय माहिती बंद केलं यायचं. सो चला गायचं आता झालं दर्शन. आता गार्डन पण फिरून झालं एवढं काय आतमध्ये बंद केलं त्यामुळे काही फिरण्यात काही येतच नाही, म्हणजे मज्जाच राहील नाही. कारण आतमध्ये पहिले झोका बी काही खूप होते खेळण्यासारखं, पण आता काय नाही का बंद केलं काही कळना पण आम्हाला ॲक्च्युली. नाही तर आता पास पण चालू होतं जवळ इकडं पास चालू होतं. सो पास चालू झाल्यावर टेन्शन नाही तसं आम्हाला. पास असल्यावर डायरेक्ट आत एंट्री असते. पासची ॲक्च्युली लाईन वेगळी आहे, आता ती चालू होईल ॲक्च्युली. 27 तारखेपासून पासची लाईन चालू होईल. पास वाटायचं पण तेव्हापासून चालू होईल. सो चला जाऊया आता डायरेक्ट घरी.
सगळ्यांनी दर्शन घ्यायचं बाप्पाचं. तुमच्यासाठी पण मी प्रार्थना केली आहे बरं का. ॲक्च्युली मी बोललेलो आहे गणपतीला. गणपतीपाशी ॲक्च्युली जे मी मागितले ना, सो सगळ्या माझ्या इच्छा पूर्ण झालेल्या ॲक्च्युली बाप्पापाशी. आणि बाप्पापाशी मी आज नाही म्हणजे 14 वर्ष झाले असलं आम्ही इथं राहून. आमचं स्वतःचं ॲक्च्युली घर आहे इथं, घर घेऊन झालं आहे. सो आता इथंच राहतो आहे. सो आता इथंच सगळा ॲड्रेस सगळा इथलंच प्रॉपरचा झाला आहे ॲक्च्युली आज. सो त्यामुळे तसं काही एंट्री नाही भेटत आतमध्ये. प्रॉपरचं असल्यावर आतमध्ये एंट्री व्हायचं, त्यासाठी सेपरेट लाईनमध्ये थांबायची काय गरज नाही आहे. आणि डायरेक्ट आपल्याला आतमध्ये एंट्री भेटते व्हायचं. सो चला, ही शॉर्टकट लाईन आहे गाईच. शॉर्टकट लाईनवाल्याला काही टेन्शन नाही गायचं, प्रॉपरची आहे ना इथं. सो इथला ॲड्रेस असला ना आधार कार्डला, सो तरी आतमध्ये लवकर एंट्री होती गायचं. सो असं नाही की लय वेळ थांबा, 1-2 तास वेट करा की हा आत सोडा आत्ता सोडून तसं काही वेळ नाही लागत गायचं, लगेच सोडतात इथून. आणि इथं आता होम होतो गायचं, दर चतुर्थीला इथं होम असतो गायचं गणपतीचा. सो हे आपल्या बाप्पाचं परत एकदा दर्शन करून घ्या तुम्ही नसेल घेतलं तर. तुमच्या वतीने घेतलेलं आहे मी, तसं म्हटलं आहे. माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींचे सगळ्या इच्छा पूर्ण व्हायचं, जे पाहिजे ते सगळ्यांना भेटून द्यावायचं. सो बघू व्हायचं पुढं क्रिएटर कंटेंटमध्ये खूप सवय लागली आहे. सो बघू कंटिन्यू करणार आहे क्रिएटर. सो चला जाऊया आता. सो चला व्हायचं झालेलं आहे दर्शन, आता चाललं आहे व्हायचं घरी. ॲक्च्युली चाललं आहे आता घरी व्हायचं, घरी जाऊन. हे आमचं मंदिर, बाप्पाचं मंदिर आहे. आता एवढी गर्दी, आता 27 तारखेपासून असली गर्दी चालू होणार आहे व्हायची, खूप गर्दी म्हणजे एवढी गर्दी चालू होती. इथं गाड्याचे पार्किंगचे पैसे घेतात व्हायचं, पार्किंगला लावल्यावर. त्यामुळे व्हायचं प्रॉपरचे असल्यावर टेन्शन नाही आम्हाला, तसं पार्किंगचं आम्ही काही देत नाही. गाववाले असलं काही टेन्शन नाही. त्यामुळे व्हायचं लक्षात ठेवा, पार्किंगचे पैसे देऊ नका कधी. आणि आपल्या पोलीस काकांची गाडी, पोलीस काका तसं काही बोलत नाही तसं व्हायचं, घाबरू नका. काय केलं चुकीचं केलं असेल तर ठीक आहे गायचं, तुम्ही सगळं पाहतात, त्यात काही पोलिसं काय बोलणार आहे. आपण कंटेंट शूट करतो फक्त, बाकी काय नाही. सो चला, कसा आजचा लॉग कसा वाटलं नक्की सांगायचं. खूप काही बोलायचं होतं मनातलं, पण ॲक्च्युली काही बोलता आलं नाही. सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बोलन. आणि आज खूप काही बोललो आहे मी ॲक्च्युली. सवय लावून घ्या, सवय लागते व्हायचं कंटेंट क्रिएटरची. सो बघू, एवढी स्टोरी रायटर नाही ॲक्च्युली आज मी. सो बघू शकता. चला काय झालं आता पानपुरी खायला दादासोबत. सो हे आपले दादा आहे पुढं दादाचा जिम आहे ना व्हायचं, त्या जिम समोरचे आपले दादा. 1 नंबर पानपुरी असते दादांची, बघू शकता व्हायचं. बाई आहे तसे, पण 1 नंबर पानपुरी म्हणजे असं कधी नाही. ते असं बाई हे पण व्यवसाय करायला चालेल व्हायचं. सो असं नका करू, व्यवसाय करताय व्यवसाय करून द्या. आणि काय हिंदी मराठी भाषेवर नसतो, खूप काही चाललं आहे आता वादावाद. तर चला व्हायचं या पानपुरी खायला, आता पानपुरी खातो. ॲक्च्युली मी वैशीसोबत खूप दिवस झाले, वैशीसोबत खूप वेळा गेलो पानपुरी खायला. सो बघू भेटलो परत जाऊ खायला. खूप पानपुरी खाताना आठवण आली तुझी. सो त्यामुळे तिच्याबद्दल बोललो. सो चला आहे आता पानपुरी खातो, पानपुरी खाऊन नंतर बोलू आहे. सो चला बाय बाय. बघू शकता जेवढी ट्रॅफिक असते ना, मेन चौक आहे रांजणगावचा, आणि असले ट्रॅफिक आहे बघू शकता. एवढी ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिकने पार डोकं जाम होतं. ट्रॅफिक कशी झाली सॉल्व, ट्रॅफिक चालू आहे. ट्रॅफिक आहे ना गायचं, बघा ट्रॅफिक किती आहे रांजणगावात. संध्याकाळच्या टायमिंगला एवढी ट्रॅफिक असते ना, 3-4च्या पुढे तर काहीच निघूच नका गाडी घेऊन कोणी निघेल ना गायचं. एवढी ट्रॅफिक. आत्ता ॲक्सिडेंट झालं दिसतं गायचं बघा, आत्ताच ताजा ॲक्सिडेंट आहे. ॲक्सिडेंट तर खूप होतात, तसं काही. मेन राजमित्र चौकात गायचं ॲक्च्युली खूप ॲक्सिडेंट होतात. सो तिथं काहीतरी झालं पाहिजे. जवळ पूल नाही होत ना गायचं, तवर असं कंटिन्यू राहील ट्रॅफिक ते. कारण कंपनी एका टायमिंगला 4-4, 10-10, 15-15 बस चालू असतात कंपनीच्या सुटल्यामुळं. सो त्यामुळं खूप ट्रॅफिक होती. ट्रॅफिकमुळं काय आमच्यातलं तळ आहे व्हायचं, रांजणगावातलं तळ. खूप लॉगिंग करा काय, ज्यांना लॉगिंग करायची ना व्हायचं. सो आता चालू करा. लॉगिंगमध्ये खूप पैसा आहे. जे लोक म्हणतात काय पैसा नाही, आणि जे लोक म्हणतात ना तू हे करतोय ते करतो, भाई माझी मर्जी भाई, मी करतोय ना, मला आवडते, सो मी करतोय. लोक काय बोलतात याच्याकडे कधीच लक्ष देऊ नका गाईज. आपल्याला कंटेंट क्रिएटिंग करायची, सो नक्की करा. चला आता. सो गाईज आपला एंडिंग झालेला आहे. आणि सो आजचा लॉग कसा वाटला नक्की सांग, कारण गाईज या लॉगमध्ये खूप काय बोललो आहे मी, आणि खूप दिवसापासून चाललो होतं हा लॉग काढून. सो फायनली आता लॉग टाकलेला आहे. आणि कसा आवडला शेअर करा, लाईक करा, आणि कसा आवडला सो ते नक्की सांगा कमेंटमध्ये. सो चला गाईज बाय बाय.